नमस्कार मंडळी, कसे आहात? मला माहिती आहे मजेतच असणार. तर मी हर्षला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मराठी आयुष्य रंगमध्ये. मंडळी, आज आहे भोगी, त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप 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 शुभेच्छा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असाल ना, तेव्हा कदाचित तुमच्या घरी हा स्वयंपाक झालेला असेल. पण ठीक आहे, काही हरकत नाही. कारण काही रेसिपी ना कधीच जुन्या होत नसतात. त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्या घरची अगदी सोपी आणि खास अशी भोगीची स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. आज हा व्हिडिओ अपलोड करायला ना थोडं लेटच झालं. कारण काय आहे, आपल्या स्त्रियांमध्ये ना मकर संक्रांत म्हणा, भोगी म्हणा, असे आपले सण असतात ना, तेव्हा एक वेगळाच उत्साह संचारतो. आपण तर पहाटे लवकर उठतोच, पण मुलांच्या पाठी पण लवकर उठण्यासाठी त्रागा लावतो. कारण आपल्या मते भोगीच्या दिवशी लवकर उठलं नाही तर आपण आयुष्यभर रोगी होतो. असं आपल्या आई आजीपासून चालत आलेलं आहे. आता इथे आहे ना, मी बाजरीची भाकरी भाजते, कारण माझ्याकडचं ज्वारीचं पीठ संपलेलं होतं. पण या सणाला ना बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खायची परंपरा आहे आपली. कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देतं आणि बाजरी ताकद देते. म्हणूनच अशा थंडीत ना ही भाकरी खाल्ली जाते. आपण आहे ना हल्ली गहू, मैदा असं खूप खातो. पण पूर्वी आहे ना बाजरी, ज्वारी अशासारख्या धान्यांना जास्त महत्त्व दिलं जायचं. कारण ना ही धान्य फक्त फक्त पोट भरत नाहीत, तर आपल्या शरीराला ताकद पण देतात. म्हणून मला असं वाटतं, की आपल्या सणांमध्ये फक्त श्रद्धा नाही आहे, तर अनुभवातनं आलेला शहाणपणा पण आहे. मैत्रिणींनो, इथे ना काय झालं माहिती आहे, मी सगळ्या भाकऱ्या भाजल्या होत्या आणि त्याचा व्हिडिओ पण केला होता, असं मला वाटलं हां. पण नंतर लक्षात आलं, अरे आपण कॅमेराच ऑन नाही केला आहे. त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या भाकऱ्या भाजताना जो व्हिडिओ आहे ना, तो तुमच्यापर्यंत येऊ शकलेला नाही आहे. कारण अजून माझ्याकडून चुका होतात आहेत, कारण नवीन आहे. त्याच्यामुळे समजून घ्या. नेक्स्ट टाईम नक्कीच मी तुमच्यासोबत व्यवस्थित शूट करून व्हिडिओ शेअर करेन. आता इथे आहे ना, मी आपल्याला भोगीच्या भाजीत ज्या ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या सगळ्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत. कारण नंतर मग असं होतं, अरे आपण ही भाजी घातलीच नाही, कारण याच्यात खूप साऱ्या भाज्या लागतात. त्याच्यामुळे मी इथे सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत. आणि ना पावटे, हरभरे आणि तुरीच्या शेंगा यांना मात्र मी एक शिट्टी करून घेतलेली आहे. कारण ना हे दाणे शिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 2 शिट्ट्या या दाण्यांना करून घेऊ शकता. आता इथे सगळ्या भाज्या मी एकत्र साफ करून ठेवल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवते मी कशी फोडणीला घालते. आता भोगीसाठी जेव्हा आपण अशा भाज्या चिरतो ना, तेव्हा त्या थोड्या जाडसरच ठेवायच्या. कारण अशा रफटफ कापलेल्या भाज्यांना जास्त चव येते. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल पण आपल्याला फार घालायचं नाही आहे, कारण भोगीची भाजी हलकी असते. त्याच्यामुळे तेल पण आपल्याला कमी प्रमाणात घालायचं आहे आणि इतर मसाले हे.
मैत्रिणींनो, अशा प्रकारे मसाले टाकून ही भाजी परतवून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्याला एक वाफ आणून द्यायची आहे. 15 मिनटानंतर तुम्ही आता ही भाजी बघू शकता. पूर्ण शिजलेली पण आहे आणि सुकली पण आहे आणि किती छान दिसते बघा. तर आता ना मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते की कशी झाली आहे आणि कशी दिसते. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला भोगीची भाजी? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे भोगीला काय तयारी असते तेही सांगा. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मराठी आयुष्य रंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या परत मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.